नमस्कार मित्रांनो, मी वीरेंद्र पिलोंद्रे, संचालक स्पर्धा प्रबोधिनी स्कूल ऑफ कॉम्पिटिशन, माजी पोलीस उपनिरीक्षक आणि माजी वाहतूक निरीक्षक. मित्रांनो, आज आपण भारतीय दंड संहिता 1860 IPC 1860 प्रकरण 4 सर्वसाधारण स्पष्टीकरण किंवा सर्वसाधारण अपवाद चॅप्टर 4 जनरल एक्सेप्शन शिकतो आहे. IPC प्रकरण 4 मध्ये कलम 76 ते कलम 106 पर्यंत आपल्याला काही सर्वसाधारण स्पष्टीकरणे किंवा अपवाद दिलेले आहेत, जे असे अपवाद आहेत जिथे सांगितलं गेलं आहे की कोणकोणतं कृत्य किंवा कोणी केलेलं कृत्य हे अपराध होणार नाही. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये कलम 85 पर्यंत माहिती घेतली. आता आपण पुढे सुरुवात करतो आहे कलम 86 पासून. थोडक्यात कलम 85 आपण एकदा रिवाइज करूया आणि त्याच्या पुढे जाऊया. तर मित्रांनो, कलम 85 मध्ये असं दिलंय की जो व्यक्ती इच्छेविरुद्ध नशा चढवतो आणि इच्छेविरुद्ध नशा चढवल्यामुळे तो कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यास असमर्थ असतो, म्हणजे त्याला इतका नशा होतो की त्याला त्या नशेची सवय नसते, सवय नसल्यामुळे त्याला नशा झाला आणि तो कुठलाही प्रकारचा निर्णय घेण्यास असमर्थ ठरला. आणि अशा वेळेला मग त्याच्या हातून एखादं कृत्य घडलं आणि ते कृत्य अपराधपात्र असलं तर ते कृत्य अपराधपात्र मानलंच जाणार नाही. त्याचं कारण काय आहे तर आपण म्हणू कलम 85 हे अशा कृत्याला, अशा व्यक्तीला, अशा परिस्थितीमध्ये संरक्षण देते जो व्यक्ती स्वतःच्या इच्छेविरुद्ध नशा चढवलेला असतो. त्याने जर काही कृत्य केलं असेल तर त्याला आपण सर्वसाधारण अपवादामध्ये घेतो, म्हणजे त्याला आपण गुन्हेगारी कृत्य किंवा अपराधपात्र कृत्य समजत नाही. कारण काय तर त्याने स्वतःहून नशा केलेला नाही आहे, त्याला कोणीतरी जबरदस्तीने नशा करून दिलेला आहे, कुठला तरी दारू पाजली आहे किंवा कुठला तरी नशा करून दिलेला आहे. तर अशा परिस्थितीमध्ये त्याच्या हातून घडलेलं कृत्य हे अपराधपात्र मानलं जाणार नाही. ठीक आहे. कलम 85 अंतर्गत त्या व्यक्तीला संरक्षण मिळेल. बरेचदा असं होतं की एखाद्या पार्टीमध्ये एखाद्या मित्राला काही लोक कोल्ड्रिंकमध्ये वाईन वगैरे टाकून देऊन देतात, म्हणजे सॉफ्ट ड्रिंक आहे त्यामध्ये वाईन टाकली किंवा त्यामध्ये कुठली तरी दारू टाकली, कुठला तरी नशा ज्या पदार्थाने येते असा पदार्थ टाकला, तर मग अशा वेळेला त्याने ते सेवन केलं तर त्याला नशा येतो. त्याला माहितीच नाही की त्याने त्या पद्धतीचा नशा केलाय, त्याला सवय नाही आहे. अशा वेळेला आता तो निर्णय घेण्यास असमर्थ होतो आणि मग त्याच्या हातून एखादं कृत्य घडतं आणि एखादं कृत्य घडलं तर ते कृत्य अपराधपात्र असेल तर या व्यक्तीला मात्र त्या अपराधपात्र कृत्यापासून सूट मिळते, त्याला बचाव मिळतो. त्याला ते सिद्ध करावं लागतं की मला कोणीतरी दुसऱ्याने तो नशा दिला होता आणि नशेत माझ्यात निर्णय घेण्याची समर्थता नव्हती, मला निर्णय घेता आला नाही आणि त्याच्यामुळे माझ्या हातून हे कृत्य घडलं. तर अशा परिस्थितीमध्ये कलम 85 त्याला प्रोटेक्ट करेल, त्याला संरक्षण देईल. पुढे येतोय आपण कलम 86 कडे. कलम 86 मध्ये असं म्हटलं गेलंय की एखादा व्यक्ती जर स्वतःहून नशा घेत असेल, स्वतःने नशा चढवलेला असेल आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला परिस्थितीची जाणीव असेल, त्याला परिस्थितीचं ज्ञान असेल, त्याला त्या प्रत्येक गोष्टीची माहिती असेल, नशा चढवल्यानंतरही त्याला जाणीव आहे, त्याला माहिती आहे की मी काय करतो आहे, तर अशा वेळेला केलेलं कृत्य म्हणजे अपराधपात्र कृत्य समजलं जाईल, त्याला त्यापासून सूट दिली जाणार नाही. ज्यावेळेस एखादी कृती अपराधपात्र आहे किंवा नाही हे आपल्याला विचार करायचा असतं तेव्हा जाणीव किंवा उद्देश महत्त्वाचा असतो. जर माझ्या नशा चढवल्यामुळे माझ्या हातून हे कृत्य घडू शकतं याची मला जाणीव आहे तर मी आरोपी आहे, मी अपराधपात्र गुन्हा केला, अपराधपात्र कृत्य केलंय. जर मला याची जाणीव आहे की
मी हे करतो आहे ते अपराध पात्र आहे आणि माझ्या नशा चढवल्यामुळे हे होऊ शकतं, तर निश्चितच तो अपराध मानला जाईल, त्याला सूट दिली जाणार नाही. कलम 85 आणि 86 मध्ये हा डिफरन्स दाखवलेला आहे की 85 म्हणजे इच्छेविरुद्ध नशा चढवतो आणि 86 मध्ये आपण नशा चढवतो, स्वतःहून चढवतो आणि आपल्याला घडणाऱ्या कृत्याची जाणीव असते, ॲटलिस्ट माहिती तरी असतं की असं असं होऊ शकतं. असं जर झालं तर आपण अपराधपात्र कृत्य केलं आहे असं समजलं जातं. आपल्याला या प्रकरणाद्वारे संरक्षण मिळत नाही. IPC कलम 86 मध्ये असं म्हटलंय की जर एखाद्या व्यक्तीने नशेच्या अवस्थेत विशिष्ट ज्ञान किंवा हेतूशिवाय कोणतंही कृत्य केलं तर तो गुन्हा मानला जाणार नाही. म्हणजे त्याला त्याचं नॉलेजच नाही आहे आणि त्याचा हेतू किंवा उद्देशच नाही आहे तर तो गुन्हा नाही आहे. पण त्याला ज्ञान आहे, त्याचा हेतू किंवा उद्देश आहे तर त्याला गुन्हा मानला जाईल. तो व्यक्ती हे सगळं कृत्य करण्यास जबाबदार मानला जाईल. एक उदाहरण आपण घेऊया. इथे एक उदाहरण दिलेलं आहे की ए जो व्यक्ती आहे त्याने कपाटामध्ये 2 औषधाच्या बाटल्या ठेवलेल्या आहे. आता ॲक्च्युली त्यातली एक बॉटल ही विषाची आहे आणि एक बॉटल औषधाची आहे. आता याला माहीत आहे की आपण नेहमी नशा करतो आणि अशा वेळेला त्याला जाणीव आहे की इथे ज्या 2 बॉटल ठेवलेल्या आहे त्यात एक विषाची आणि एक औषधाची आहे. तो नशा करून घरी आला, त्याच्या मुलाला त्याने औषध दिलं. आता त्याला वाटलं की मी त्याला औषध देतोय, पण तो चुकीने काय करतोय तर ते विषाची बॉटल त्याला देतोय. तो मुलगा पितो आणि तो दगावतो. मग याचा अर्थ काय झाला तर या व्यक्तीला जाणीव होती, माहिती होतं की इथे मी एकाच ठिकाणी औषधाची आणि विषाची बॉटल ठेवलेली आहे. जर मी नशा करून आलो तर माझ्या हातून चुकीने असं घडू शकतं आणि असं घडलं तर आता तो आरोपी आहे, कारण त्याने निष्काळजीपणा केलाय, दोन्ही बाटल्या एकाच ठिकाणी ठेवलाय, तर आता तो आरोपी आहे, अपराधी आहे, तो गुन्हेगार आहे, तो सदोष मनुष्यवधासाठी पात्र आहे. म्हणजेच सदोष मनुष्यवध जर सिद्ध झाला तर त्याला IPC कलम 304 प्रमाणे शिक्षा होऊ शकते. तर मित्रांनो, कलम 86 मध्ये नशा केलेला व्यक्ती निष्काळजीपणाने, जाणीवेने, नॉलेज असून, माहिती असून, हेतुपूर्वक, उद्देशपूर्वक जर काही करतोय तर त्याला अपराध मानलं जातं, त्याला सूट दिली जात नाही. त्याला नॉलेज नसेल आणि त्याची जाणीव किंवा उद्देश नसेल तरच त्याला सूट दिली जाते. मग तो अपराधपात्र कृत्य त्याचं मानलं जात नाही. कलम 85 आणि कलम 86 मधला फरक असा केला जाऊ शकतो की कलम 85 मध्ये एक सामान्य अपवाद दिलेला आहे. त्यात म्हटलं गेलंय की जर आपण अनैच्छिकपणे नशा केला आणि आपल्या हातून गुन्हा घडला तर आपण जबाबदार नाही. परंतु 86 मध्ये असं म्हटलं गेलंय की जर आपण नशा केला आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या नशेमुळे हे कृत्य होऊ शकतं आणि अशा वेळेला जर एखादं कृत्य आपण केलं तर आपण गुन्ह्यासाठी जबाबदार धरले जाणार. ठीक आहे. इथे आपण कलम 85 आणि 86 मधला डिफरन्स पाहिला. पुढे येतोय आपण कलम 90 कडे. कलम 90 मध्ये संमती दिलेली आहे. संमती म्हणजे त्याला आपण कन्सेंट म्हणतो. आता आपण दिलेली संमती ही संमती आहे का किंवा संमती आहे किंवा नाही हे कलम 90 स्पष्ट करतं. आता आपण एखाद्या कृत्यासाठी जर संमती देतो आहे, ती संमती आपण भयापोटी दिली आहे. भयापोटी दिलेली आहे म्हणजे भीतीने दिलेली आहे. एखाद्याने मला मारण्याची धमकी दिली, मी घाबरलो आणि मी संमती दिली, तर ती संमती भयापोटी दिलेली आहे, तर त्याला आपण किंवा कायदा संमती मानणार नाही. एखाद्या वेळेला मी जी संमती दिली आहे ती गैरसमजापोटी दिलेली आहे, म्हणजेच मिसकन्सेप्शनमुळे दिलेली आहे, तर अशा वेळेला माझा गैरसमज झाला म्हणून मी संमती दिली तरी सुद्धा ती संमती मानली जाणार नाही. एखाद्या वेळेला जर भ्रमिष्ट व्यक्तीची संमती असेल, म्हणजे एखादा असा व्यक्ती आहे जो मनोविकल आहे, अशा व्यक्तीची संमती असेल
तर त्याची पण संमती मानली जाणार नाही, कारण तो असमर्थ आहे संमती देण्यास. त्याने संमती दिली पण तो असमर्थ असल्यामुळे, मनोविकल असल्यामुळे त्याच्या संमतीला पण कलम 90 संमती मानत नाही. पुढे एखाद्या बालकाची संमती. एखादा मुलगा आहे, कोणता तर 12 वर्षाखालील मुलगा. जर 12 वर्षापेक्षा कमी वयाचा मुलगा आहे किंवा मुलगी आहे, त्यांनी जर संमती दिली तर त्याची पण संमती इथे ग्राह्य धरली जाणार नाही, त्याला पण संमती मानलं जाणार नाही. म्हणजे कलम 90 आपल्याला हे सांगतं की तुम्ही अपराधासाठी किंवा एखादं कृत्य करण्यासाठी दिलेली संमती ही संमती कधी नाही. तर भयापोटी दिलेली संमती नाही, गैरसमजापोटी दिलेली संमती ही पण संमती नाही, मनोविकल व्यक्तीने दिलेली संमती ही पण संमती नाही, आणि 12 वर्षाखालील बालकाने दिलेली संमती ही पण संमती मानली जाणार नाही. तर कलम 90 नुसार कोणकोणती संमती नाही हे सिद्ध केलंय. संमती ही या संहितेच्या कोणत्याही कलमाद्वारे अभिप्रेत असलेली अशी संमती नाही. जर एखाद्या व्यक्तीने दुखापतीच्या भीतीने किंवा चुकीच्या कल्पनेने संमती दिली तर ती संमती मानली जाणार नाही. एखाद्या व्यक्तीने गैरसमजामुळे संमती दिली तर ती संमती मानली जाणार नाही. मनोविकल व्यक्तीची संमती मानली जाणार नाही, आणि 12 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकाची संमती पण संमती मानली जाणार नाही, असं कलम 90 सांगतं. म्हणजेच संमती ही भीतीपोटी नको आहे, गैरसमजुतीने नको आहे, मनोविकल व्यक्तीची संमती नको आहे, एखाद्या नशेत असलेल्या व्यक्तीची पण संमती नको आहे, आणि 12 वर्षाखालील व्यक्तीची पण संमती नको आहे. त्याला कायदा संमतीच मानत नाही. कोणतं कलम त्याला संमती मानत नाही? तर IPC कलम 90 त्याला संमती मानत नाही. पुढे आपल्या कायद्यामध्ये बरेच असं कलम आहेत ज्यामध्ये संमती हा शब्द येतो. तर संमती या शब्दाला संमती आहे हे कधी मानायचं आणि संमती नाही हे कधी मानायचं हे कलम 90 आपलं स्पष्ट करतं. पुढे आपल्या सिलेबसमध्ये आहे कलम 94. कलम 94 मध्ये दिला गेलाय की धमक्या देऊन किंवा धमकीने आपण सक्ती करून एखाद्याला एखादी कृती करायला लावली तर अशी कृती अपराध पात्र आहे का? म्हणजे एखाद्या व्यक्तीला मी त्याचा खून करण्याची धमकी देतो आणि त्याला म्हणतो की त्या घरात जा आणि तिथून ती वस्तू उचलून आण. म्हणजे मी त्या व्यक्तीला धमकीने त्याचा खून घडवून आणील किंवा त्याचा मृत्यू घडवून आणील अशा प्रकारची धमकी देऊन मी त्याच्या हातून चोरी करवून घेतोय. तर याचा अर्थ आता त्याने जे कृत्य केलंय ते अपराध पात्र नाही, कारण त्याने ते भीतीपोटी केलेलं कृत्य आहे. पण मी जे कृत्य केलं ते अपराध पात्र निश्चितच आहे. जर एखादी कृती करण्याच्या वेळी त्या व्यक्तीवर ती कृती केली नाही तर परिणामी त्या व्यक्तीचा तात्काळ मृत्यू घडेल किंवा त्याला जबर शारीरिक दुखापत होईल अशी धास्ती असेल आणि त्यामुळे ती कृती करण्याची सक्ती जर केली जात असेल तर तो अपराध नसतो. म्हणजे एखादा व्यक्ती जर भीतीपोटी, मरण्याच्या भीतीपोटी, जबर दुखापतीच्या भीतीपोटी जर एखादं कृत्य करतो आहे तर ते कृत्य कलम 94 नुसार अपराध पात्र मानलं जाणार नाही. यामध्ये फक्त अपवाद असा आहे की जर खून आणि मृत्यूच्या शिक्षेस पात्र असलेला देशविरोधी अपराध असेल तर ते या कलमात बसत नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा असा अपराध आहे जो मृत्यूच्या शिक्षेस पात्र आहे, मग असा अपराध करण्यासाठी जर त्याने माझ्यावर सक्ती केली असेल तर मला या कलमाचं संरक्षण मिळणार नाही. म्हणजे एखादा व्यक्ती आला, त्याने माझ्यावर बंदूक ताणली आणि म्हटलं की तू त्या व्यक्तीला जीवानिशी मार, तर याचा अर्थ आता मी त्याचा खून करावा. कशामुळे? तर माझ्या खुनाच्या भीतीमुळे. तर हे फेअर नाही आहे. म्हणजे कायदा याला मान्यता देत नाही. कायदा काय मान्यता देईल?
तर खुनाच्या शिक्षेस पात्र जे अपराध आहे ते करू नका. छोटे मोठे अपराध जर तुम्हाला मरण्याची भीती आहे, तुम्हाला जबर दुखापत होण्याची भीती आहे, तर तुम्ही करू शकता. तुम्हाला कलम 94चं संरक्षण प्राप्त होईल. पण मोठे अपराध, मृत्यूच्या शिक्षेस पात्र असलेले अपराध तुम्ही करू शकत नाही, किंवा देशविरोधी जर अपराध असेल तरी तुम्ही करू शकत नाही. यात आणखी एक महत्त्वाचं आहे की कलम 94 नुसार तुम्हाला जो धमकी देतो ती इन्स्टंट त्याच वेळेला असली पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर त्वरित मरणाची भीती आहे आणि त्वरित तुमच्याकडनं तो काम करून घेतोय तरच तुम्हाला कलम 94चं संरक्षण मिळेल. समजा मी आज धमकी दिली आणि त्याला म्हटलेलं आहे की ती उद्या त्या घरातून चोरी करून आण, तर याचा अर्थ त्याच्याजवळ पुरेसा वेळ आहे कायदेशीर मदत घेण्याचा. म्हणजे तो पोलिसांपर्यंत किंवा कुठल्याही यंत्रणेपर्यंत जाऊन कायदेशीर मदत घेऊ शकतो. मग अशा वेळेला त्याच्याजवळ संधी असेल तर कलम 94चा बचाव त्याला घेता येणार नाही. म्हणजे इन्स्टंट, अमोरासमोर जर त्याला वाजवी भीती आहे तरच त्याने कृत्य करावं, अदरवाईज त्याने ते कृत्य करू नये. अन्यथा त्याला कलम 94चं संरक्षण दिलं जाणार नाही. या कलम 94 मध्ये एक स्पष्टीकरण दिलेलं आहे. जो व्यक्ती स्वतःच्या इच्छेने किंवा मारहाणीच्या धमक्यामुळे त्याचे चारित्र्य जाणून लुटारूंच्या टोळीत सामील होतो ती या अपवादाच्या फायद्यासाठी पात्र नाही. कारण कायद्याने गुन्हा आहे असे काहीही करण्यास त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला भाग पाडले असेल तरी. म्हणजे इथे म्हटलं गेलंय की मी आहे आणि एक अशी टोळी आहे जी लुटारूंची टोळी आहे. आता मला त्यांनी म्हटलं की तुम्ही आमच्या टोळीमध्ये सामील व्हा, आणि मला सगळी परिस्थिती माहीत आहे तरी मी त्यांच्या टोळीमध्ये सामील झालो. मग त्यांच्या टोळीमध्ये सामील झालो आणि त्यांच्यासोबत कृत्य करायला लागलो, तर आता मला कलम 94 संरक्षण देणार नाही. म्हणजे त्यांनी मला धमकी जरी दिली असेल तरी मी इन्स्टंट कोणतं तरी कृत्य करत नाही आहे, मी त्यांच्या टोळीत सामील होतोय आणि नंतर एखादं कृत्य करतोय, तर अशा वेळेला मला कलम 94चं संरक्षण प्राप्त होणार नाही. समोरासमोर इन्स्टंट त्वरित जर ती घटना घडत असेल तरच कलम 94चं संरक्षण प्राप्त होतं. चला, दुसरं स्पष्टीकरण आहे. एखाद्या व्यक्तीला दरोडेखोरांच्या टोळीने पकडले आणि तात्काळ मृत्यूची धमकी देऊन कायद्याने गुन्हा आहे असं काम करण्यास भाग पाडलं तर त्या व्यक्तीने केलेला अपराध किंवा कृत्य अपराध पात्र नाही. आता त्याला कलम 94चं संरक्षण मिळेल. म्हणजे एखादा स्मिथ आहे, त्याची हत्यारे घेण्यास त्याला भाग पाडले आणि घराचा दरवाजा जो आहे त्या डकेतांनी प्रवेशासाठी त्याच्याकडून ओपन करून घेतला, तर अशा वेळेला लुटण्यासाठी जबरदस्तीने त्याने ते दार उघडून घेतलं. मग जबरदस्तीने त्वरित उघडून घेतलं तर आता त्या स्मिथला कलम 94चा फायदा मिळेल. आणि त्याला म्हटलं की उद्या तू आम्हाला अपराध बनवून ते सगळे हत्यारं बनवून दे, तर आता त्याला त्याचा फायदा मिळणार नाही. तर हे सगळं कधी घडलं पाहिजे, तर तात्काळ मृत्यूची धमकी देऊन किंवा जबर दुखापतीची धमकी देऊन जर एखादं कृत्य करून घेतलं तर कलम 94चं संरक्षण आहे, अदरवाईज संरक्षण नाही. ठीक आहे. या कलमाअंतर्गत प्रदान केलेल्या संरक्षणास बळजबरी किंवा बळजबरीचं संरक्षण म्हणून ओळखलं जातं. जेथे खून किंवा मृत्यूदंडाची शिक्षा असलेल्या राज्याविरुद्धचा गुन्हा सक्तीने केला गेला असेल तेथे हा बचाव उपलब्ध नाही. जेव्हा एखादी गोष्ट धमक्या देऊन करण्यास भाग पाडलं जातं तेव्हा जो व्यक्ती ते कृत्य करतो तेव्हा त्याच्या मनात जर वाजवी भीती निर्माण झाली असेल आणि त्वरित मृत्यूची भीती निर्माण झाली असेल तरच ते कृत्य अपराध पात्र ठरत नाही, अदरवाईज ते अपराध पात्र ठरतं. ठीक आहे, पुढे जाऊया. दुसऱ्या स्पष्टीकरणानुसार म्हटलं गेलंय की एखाद्या व्यक्तीला दरोडेखोरांच्या टोळीने पकडले आणि त्याला तात्काळ मृत्यूची धमकी देऊन काहीतरी करण्यास भाग पाडले, तर अशा वेळेला तो व्यक्ती कलम 94चं संरक्षण घेऊ शकतो. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी
दुसऱ्याचा जीव घेण्याचा अधिकार कुणालाही नाही. या तत्वामुळे खुनाच्या खटल्यांमध्ये बचाव उपलब्ध होत नाही. म्हणजे एखाद्याचा खून करायला लावलं तर कलम 94चं संरक्षण प्राप्त होणार नाही. देशविरोधी काही अपराध असेल तर त्याला सुद्धा कलम 94चं संरक्षण प्राप्त नाही. चला पुढे येतं कलम 95. कलम 95 मध्ये किरकोळ हानी पोहोचवणारे कृत्य किंवा अल्पसा अपाय करणारी कृती, ॲक्ट कॉझिंग स्लाइट हार्म. आता एखादी अशी कृती आहे ज्यामुळे आपल्याला किरकोळ हानी होणार आहे किंवा अल्पसा अपाय होणार आहे. तर अशा अपायामध्ये जर आपण एखादं कृत्य केलं किंवा अशा अपायाच्या भीतीने जर आपण असं कृत्य केलं तर निश्चितच ते कृत्य अपराधपात्र ठरेल. म्हणजे जर छोटासाच अपाय होणार आहे तर आपण अपराध करू नये असं कलम 95 आपल्याला सांगतं. तर एखाद्या कृतीमुळे होणारा कोणताही अपाय अत्यंत अल्प असतो, इतका की कोणतीही सर्वसामान्य बुद्धीची आणि वृत्तीची व्यक्ती अशा अपायाबद्दल तक्रार करणार नाही. जरी असा अपाय झाला, अगर उद्देश होता, अगर संभव असल्याची जाणीव होती, तरी या कारणाने कोणतीही कृती अपराध होत नाही. म्हणजे छोटंसं कृती घडलं आणि त्या कृत्यामध्ये काही दमच नाही आहे, त्याचं काही व्हॅल्यूच नाही आहे, तर अशा वेळेला त्याला आपण अपराध म्हणतच नाही. हे कलम किरकोळ गोष्टींची दखल घेत नाही. म्हणजे ज्या एकदम अशा गोष्टी आहे ज्या किरकोळ आहे, ज्याची दखल आपण घेऊ शकत नाही, अशा गोष्टींची दखल हे कलम घेत नाही. उदाहरणार्थ, दुसऱ्याच्या दौतीत न विचारता टाक बुडवणे चोरी होते. म्हणजे एखाद्याचं दौत आहे, मी माझे टाक घेतला आणि त्याच्या दौतीत बुडवलं, त्याची शाई चोरली. मग आता हे चोरी झाली, पण ती किती व्हॅल्यू असेल त्या शाईची? त्याची व्हॅल्यू किरकोळ आहे. तर त्याची व्हॅल्यू किरकोळ असल्यामुळे आता त्या अपराधाला अपराधच मानलं जात नाही किंवा त्या चोरीला चोरी मानलं जात नाही. एखाद्याचे बिस्किट आहे, ते बिस्किट मी असे चोरीने घेतले आणि खाल्ले, तर निश्चितच मी चोरी केली, अपराध केला. परंतु त्या बिस्किटाचं व्हॅल्यू किती आहे? तर त्या बिस्किटाचं काही व्हॅल्यूच नाही आहे. म्हणजेच इथे किरकोळ गोष्ट आहे तर आपण जबरदस्तीने पूर्ण कायद्याची यंत्रणा वापरू शकत नाही. छोट्याशा गोष्टीसाठी, किरकोळ गोष्टीसाठी पूर्ण कायदेशीर यंत्रणा वापरणं, व्यर्थ घालवणं योग्य नाही असा कायदा मांडतो. एखाद्या वेळेला आपण जोरात गाडी चालवली आणि दुसऱ्यावर धूळ उडाली, तर निश्चितच आपण जी गाडी चालवली कदाचित हयगईने चालवली, दुसऱ्यावर त्याच्यामुळे धूळ उडाली, पण काय झालं, त्याचे फक्त कपडे खराब झाले, खूप मोठं नुकसान त्याचं झालं नाही. याचा अर्थ आपण खूप मोठा अपराध केलेला नाही, किरकोळ अपराध केला तर कायदा त्याची दखल घेणार नाही. म्हणजे आपल्याला असं लक्षात येतं की कलम 95 नुसार जे किरकोळ हानी पोचवणारे किंवा अल्पसा अपाय करणारे कृत्य आहे त्याची दखल कायदा घेणार नाही. त्या कृत्यांना अपराध पात्र मानलंच जाणार नाही. जर कुठलीही मालमत्ता किरकोळ किमतीची असेल किंवा आपली जखम ही किरकोळ असेल तर आपण त्यासाठी गुन्हा दाखल करणार नाही, अपराधच दाखल करणार नाही. असं कृत्य ते असावं. आपण म्हणणार जाऊ दे, हे क्षुल्लक आहे, इतक्याशा कामासाठी मोठी यंत्रणा वापरणं हे गरजेचं नाही किंवा आपण वापरायला नको. ठीक आहे. पुढे खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क सुरू होतोय कलम 96 ते 106. हा खूप महत्त्वाचा भाग आहे. या कलमाअंतर्गत आपल्याला शेवटी स्वतःच्या जीवाचा बचाव करण्यासाठी खून करण्याची पण परवानगी कायदा देतो. तर बघूया कलम 96 ते 106 पर्यंत खाजगीरित्या बचाव करण्याचे हक्क आपल्याला कसे कसे प्राप्त आहेत. तर सगळ्यात पहिले कलम 96 खाजगीरित्या बचाव करण्याच्या ओघात केलेल्या कृती. म्हणजे आपल्यावर जर एखादा व्यक्ती काही आघात करत असेल तर आपण पण त्याचा प्रतिकार करू शकतो. त्यालाच आपण खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क म्हणतो. त्याला सेल्फ डिफेन्स म्हटलं जातं.
त्याला आत्मसंरक्षणाच्या अधिकाराचा वापर म्हटलं जातं. तर कलम 96 ते 106 मध्ये आत्मसंरक्षणाचेच वापर आहे, सेल्फ डिफेन्सबद्दलच आपल्याला माहिती दिलेली आहे. तर खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क बजावण्यासाठी केलेली कोणतीही कृती अपराध होणार नाही हे कलम 96 सांगतं. म्हणजे आपण आपल्या जीवाचा बचाव किंवा आपल्या मालमत्तेचा बचाव करण्यासाठी जर एखादं कृत्य करतो आहे तर ते कृत्य अपराधपात्र नाही असं कलम 96 सांगतं. यालाच स्वसंरक्षणाचा अधिकार किंवा स्वतःच्या मालमत्तेचा अधिकार म्हटला जातं. तर कलम 96 मध्ये एक सर्वसाधारण तत्व दिलेलं आहे की कोणतीही कृती जर स्वसंरक्षणासाठी असेल तर तो अपराध नसतो. कायदा अशी अपेक्षा करतो की नागरिकाने भित्रेपणाने दुबळेपणाने राहू नये, त्याने वेळ प्रसंगी हिंमत दाखवावी, धैर्य दाखवावं आणि जर आपली किंवा इतरांची मालमत्ता कोणी लुटून नेत असेल तर आपण त्याचा प्रतिकार करावा. आपल्याला किंवा इतरांच्या जीवाला हानी होत असेल तरी आपण प्रतिकार करावा, ही अपेक्षा कायदा आपल्याकडून करतो. पूर्वनियोजित तयारी करून दोन गट जर एकमेकांवर आपले शक्ती प्रदर्शन करत असेल आणि त्यासाठी हल्ला करत असेल तर मग तो आत्मसंरक्षणाचा अधिकार होत नाही. आत्मसंरक्षणाचा अधिकार वापरत असताना काही मर्यादा आहेत, काही सीमा आहेत. त्या मर्यादा लक्षात ठेवूनच आपल्याला त्याचा किंवा त्या अधिकाराचा वापर करावा लागतो. आता सरकारी अधिकाऱ्यांची मदत घेण्याचा पुरेसा अवधी होता काय? म्हणजे काय? समजा एखादं कृत्य मी करणार आहे तर मी आत्मसंरक्षणाचा अधिकार वापरताना ते कृत्य करणार आहे. म्हणजे एखाद्या व्यक्ती काठी घेऊन माझ्या अंगावर मारायला आला. आता अशा वेळेला माझ्याजवळ इतका वेळ आहे की मी धावत जाऊन कोणाची तरी मदत घेऊ शकतो, म्हणजे सरकारी यंत्रणेची मदत घेऊ शकतो. तर मला स्वसंरक्षणाचा अधिकार मिळणार नाही. पण एकदम अचानक तो धावून आला, मी पुढेच आहे, तर आता मी सुद्धा काठी घेऊन त्याच्यावर वार करू शकतो. म्हणजे मला खाजगीरित्या स्वसंरक्षणाचा म्हणजे सेल्फ डिफेन्सचा अधिकार इथे प्राप्त होतो. म्हणजे तुम्हाला इतका वेळ नको आहे. किती वेळ? की तुम्हाला सरकारी यंत्रणेची मदत घेण्यासाठी पुरेसा अवधी असेल तर तुम्ही स्वसंरक्षणाच्या अधिकाराचा वापर करू शकत नाही. दुसरा लिमिटेशन आहे की आवश्यकतेपेक्षा जास्त वापर नको. म्हणजे एखादा तुमच्यावर काडी उगारतोय आणि तुम्ही पिस्टल काढून त्याला मारून देताय, हे योग्य नाही आहे. तर तुम्ही त्याने ज्या बलाचा वापर केलाय त्याच्या इतकाच बलाचा वापर करू शकता किंवा त्याच्यापेक्षा कमी करू शकता. त्याच्यापेक्षा जास्त बलाचा वापर तुमच्याकडून अपेक्षित नाही. स्वसंरक्षणाचा सेल्फ डिफेन्सचा अधिकार वापरत असताना मर्यादेमध्ये सगळ्यात पहिली मर्यादा आहे, तुमच्याजवळ जर पुरेसा अवधी असेल, कायदेशीर यंत्रणेची मदत घेण्याचा अवधी असेल तर तुम्ही हा बचाव वापरू शकत नाही. दुसरं, जर तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त वापर केला असेल तरी तुम्ही हा बचाव वापरू शकत नाही. पुढे जर शरीराला मृत्यूची किंवा जबर दुखापतीची वाजवी भीती असेल तरच तुम्ही याचा वापर करू शकता, किंवा मिळकतीच्या मालमत्तेच्या नुकसानीची वाजवी भीती असेल तरच तुम्ही याचा वापर करू शकता. अदरवाईज याचा वापर तुम्ही करू शकत नाही. म्हणजे कलम 96 नुसार आत्मसंरक्षणाचा अधिकार वापरताना या मर्यादा तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे आणि त्याच्यानुसारच आत्मसंरक्षणाच्या अधिकाराचा वापर आपण करायला पाहिजे. पुढे येतं कलम 97. कलम 97 मध्ये म्हटलं गेलंय, शरीराचा व मालमत्तेचा खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क. आता कलम 96 मध्ये जस्ट असं दिलंय की खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क म्हणजे काय, आणि कलम 97 मध्ये सांगितलं गेलंय की तुम्ही कधी खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्काचा वापर करू शकता. जर तुमच्या शरीरावर काही आघात झाला तर, किंवा मालमत्तेवर आघात झाला तर, जर शरीराविरुद्ध कोणी काही कृत्य करत असेल तर तुम्ही हा बचाव वापरू शकता. आणि जर तुमच्या मालमत्तेविरुद्ध कोणी काही करत असेल तरी तुम्ही हा बचाव वापरू शकता. मानवी शरीराला बाधक होणाऱ्या कोणत्याही अपराधापासून
तिचे स्वतःचे शरीर आणि कोणत्याही व्यक्तीचे शरीर यांचा बचाव करण्यासाठी आपण आत्मसंरक्षणाचा अधिकार किंवा खाजगीरित्या बचाव करण्याचा अधिकार वापरू शकतो. दुसरं, चोरी असेल, जबरी चोरी असेल, अपक्रिया असेल किंवा फौजदारी पात्र अतिक्रमण असेल, तर अशा प्रकारच्या अपराधांपासून आपल्या मालमत्तेला वाचवण्यासाठी सुद्धा आपण खाजगीरित्या बचावाचा अधिकार वापरू शकतो. तर आपल्याला खाजगीरित्या बचावाचा अधिकार कशासाठी वापरता येतो हे कलम 97 सांगतं. तर आपल्या शरीरासाठी आणि मालमत्तेसाठी आपल्याला हा प्रकार वापरता येतो. या कलमाप्रमाणे स्वतःचे अगर दुसऱ्याचे शरीर किंवा मिळकत म्हणजे स्थावर किंवा जंगम मालमत्ता यांचे रक्षण करण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त आहे. IPC प्रकरण 16 मध्ये कलम 299 ते 377 मध्ये जे काही अपराध दिलेले आहेत ते सगळे अपराध आपले शरीराविरुद्ध अपराध आहेत. तर त्या अपराधांविरुद्ध तुम्ही खाजगीरित्या बचावाचा अधिकार वापरू शकता. IPC प्रकरण 17 मध्ये कलम 378 ते 462 पर्यंत मालमत्तेविरुद्धचे अपराध दिलेले आहे आणि त्या अपराधाच्या विरुद्ध पण तुम्ही खाजगीरित्या बचावाचा अधिकार वापरू शकता. म्हणजे आपण प्लेनली असं लक्षात ठेवू की IPC प्रकरण 16 आणि 17 मध्ये जे काही अपराध असेल त्याच्या विरुद्ध आपल्याला खाजगीरित्या बचावाचा अधिकार विथ लिमिटेशन्स वापरायला परवानगी आहे. एखादा व्यक्ती जर बंदूक घेऊन दुसऱ्यावर आक्रमण करू लागला तर त्या दुसऱ्या व्यक्तीला स्वतःच्या शरीराचं संरक्षण करण्याचा अधिकार आहे. आत्मसंरक्षणाविरुद्ध पुन्हा आत्मसंरक्षणाचा अधिकार राहणार नाही हे इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. समजा आता आपण 2 व्यक्ती आहोत, मी तुमच्यावर वार केला आणि तुम्ही आत्मसंरक्षणासाठी माझ्यावर वार केला. आता मी पण आत्मसंरक्षणासाठी तुमच्यावर वार केला. म्हणजे काय झालं, मी पहिले तुमच्यावर वार केला, तुम्ही आत्मसंरक्षणाचा अधिकार वापरला आणि मी अजून अधिकार वापरला, तर आता मी वापरलेला अधिकार हा आत्मसंरक्षणाचा अधिकार होणार नाही. तुम्ही वापरलेला अधिकार आत्मसंरक्षणाचा अधिकार आहे. मी जर आत्मसंरक्षणाविरुद्ध हा अधिकार वापरतोय तर मी या कलमानुसार बचावास पात्र नाही. लक्षात आलंय? म्हणजे बचावास पात्र आपण कधी असू शकतो, जर आत्मसंरक्षणाचा अधिकार वापरत असू तर. आत्मसंरक्षणाविरुद्ध जर हाच अधिकार वापरत असू म्हणजे सेल्फ डिफेन्सच्या विरुद्ध जर सेल्फ डिफेन्स वापरत असू तर हे योग्य होत नाही. ठीक आहे. आरोपीला हा अधिकार दाखविण्याकरिता खोलवर पुरावा लागत नाही, तर केवळ पुरावा पाहून आरोपीला तशी शक्यता होती हे दाखवणं पुरेसं असतं. पुढे जाऊया. आता येतं कलम 98. कलम 98 नुसार म्हटलं गेलंय की मनोविकल व्यक्ती जर असेल आणि त्याने आपल्या विरुद्ध जर एखादं कृत्य केलं असेल आणि मग नंतर आपण जर आपला खाजगीरित्या बचावाचा अधिकार वापरला असेल तर आपण वापरू शकतो. म्हणजे व्यक्ती कोणीही असो, साधा असो किंवा मनोविकल असो, आपण जर खाजगीरित्या बचावाचा अधिकार वापरला तर ते वापरणं योग्यच आहे. म्हणजे स्वतःचा जीव किंवा मालमत्ता वापरण्यासाठी आपण जर सेल्फ डिफेन्स वापरतोय तर आपण हे बघणार नाही की तो व्यक्ती साधा आहे की मनोविकल आहे. तो कोणताही व्यक्ती असला तरी आपल्याला सेल्फ डिफेन्सचे अधिकार प्राप्त होतात. कलम 98 स्पेशली आपल्याला सांगतं की तुम्ही मनोविकल व्यक्तीविरुद्ध पण खाजगीरित्या बचाव करण्याचा अधिकार वापरू शकता. जी कृती एखादा विवक्षित अपराध ठरली असती पण ती व्यक्ती त्याच्या बालवयामुळे, तिला परिपक्व समजशक्तीचा अभाव असल्यामुळे, तिच्या मनोविकलतेमुळे किंवा ती नशेत असल्यामुळे तिचा काही गैरसमज झाला म्हणून जर ती कृती अपराध होत नसेल आणि त्या कृतीविरुद्ध जर आपण खाजगीरित्या बचाव करण्याचा अधिकार वापरला असेल तर तो अधिकार योग्यच आहे. तसा अधिकार आपल्याला वापरता येतो. आपल्याला कायदा त्याची परवानगी देतो.
म्हणजे कलम 98 नुसार मनोविकल व्यक्तीविरुद्ध तुम्ही खाजगीरित्या बचावाचा अधिकार वापरू शकता, सेल्फ डिफेन्स वापरू शकता, एखाद्या लहान विरुद्ध तुम्ही वापरू शकता, एखाद्या नशेत असलेल्या व्यक्तीविरुद्ध पण वापरू शकता. म्हणजे ज्या व्यक्तींनी केलेलं कृत्य अपराध होत नाही त्या व्यक्तींविरुद्ध सुद्धा तुम्हाला खाजगीरित्या बचावाचा अधिकार वापरण्याचा म्हणजे सेल्फ डिफेन्स वापरण्याचा अधिकार मिळतो. पुढे काही उदाहरणं कलम 98 मध्ये दिलेली आहे. अ हा वेडाच्या भरात ब यास ठार मारण्याचा प्रयत्न करतो. अ व्यक्ती आहे, वेडा आहे, आणि दुसरा ब व्यक्ती आहे, त्याला तो ठार मारण्याचा प्रयत्न करतो. का तर तो वेडा आहे, त्याला जाणीव नाही त्याची. आता अ कोणत्याही अपराधाबद्दल दोषी नाही, कारण तो मनोविकल आहे म्हणून दोषी नाही आहे. पण येथे अ हा जर शहाणा असता तर तो त्याच्या विरुद्ध आत्मसंरक्षणाचा अधिकार ब ला मिळाला असता. म्हणजे तो व्यक्ती जर नॉर्मल आहे तर मला म्हणजे ब ला आत्मसंरक्षणाचा अधिकार प्राप्त आहे. मग नॉर्मल व्यक्ती विरुद्ध आहे तर त्या वेड्या व्यक्ती विरुद्ध का नाही? तर हो, कायदा तुम्हाला वेड्या व्यक्ती विरुद्ध पण आत्मसंरक्षणाचा अधिकार देतो. म्हणजे इथे सांगण्यात आलेलं आहे की कलम 84 मध्ये असं म्हटलंय की जो व्यक्ती मनोविकल असेल त्याने केलेलं कृत्य अपराध होत नाही, पण मनोविकल व्यक्तीने केलेल्या कृत्याविरुद्ध आपल्याला स्वसंरक्षणाचा अधिकार प्राप्त आहे. चला पुढलं उदाहरण आहे. अ हा त्याच्या घरात कायद्याने हक्क असताना रात्रीच्या वेळी प्रवेश करतो. म्हणजे रात्रीला मी माझ्या घरात प्रवेश करतोय असा अर्थ झाला. परंतु ब यास प्रामाणिकपणे असे वाटते की हा घरफोड्या आहे म्हणून ब त्याच्यावर हल्ला करतो. बाजूला राहणारा एक व्यक्ती आहे, तो ब आहे, त्याला वाटतं की हा घरफोड्या आहे म्हणून हा त्या अ वर हल्ला करतो. मग इथे काय झालं तर ब ने गैरसमजुतीने अ वर हल्ला केला. म्हणजे ब हा अपराधास पात्र नाही आहे, कारण ही घटना गैरसमजुतीमुळे घडली. पण आता मला स्वसंरक्षणाचा अधिकार ब विरुद्ध आहे का? तर निश्चितच अ ला ब विरुद्ध स्वसंरक्षणाचा अधिकार आहे. जरी ते कृत्य गैरसमजुतीमुळे घडलं असेल तरी स्वसंरक्षणाचा अधिकार प्राप्त होतो. तर मनोविकल व्यक्ती विरुद्ध स्वसंरक्षणाचा अधिकार आहे, नशेत असलेल्या व्यक्ती विरुद्ध आहे, गैरसमजुतीने एखादा व्यक्ती जर काही करत असेल तर त्याच्या विरुद्ध पण आहे. म्हणजे लहान मुलगा असेल तर त्याच्या विरुद्धही तुम्ही वापरू शकता. तर असा हा एकदम काय म्हणू आपण तर आपल्याला मिळालेला बचावाचा अधिकार, आत्मसंरक्षणाचा अधिकार सखोल दिसतोय. तिथे पुढचा व्यक्ती कोण आहे याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. आपण आपला स्वसंरक्षणाचा अधिकार वापरण्यासाठी मोकळा आहे. पुढे येतं कलम 99. कलम 99 मध्ये ज्यांच्यापासून खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क नाही त्या कृती दिलेल्या आहे. मग आपण कोणापासून खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क आपल्याला मिळत नाही. जसं आपण म्हटलंय की सामान्य व्यक्ती असेल तर मला खाजगीरित्या बचाव करण्याचा अधिकार आहे, वेडा असेल तरी मला अधिकार आहे, मनोविकल आहे तरी अधिकार आहे, लहान बालक आहे तरी अधिकार आहे, नशेत असलेला व्यक्ती आहे तरी अधिकार आहे, कोणी गैरसमजुतीने काही करतोय तरी मला अधिकार आहे. मग कोणाविरुद्ध मला अधिकार नाही तर ते कलम 99 मध्ये स्पष्ट केला गेलाय. तर सगळ्यात पहिला व्यक्ती आहे तो म्हणजे लोकसेवक. लोकसेवक जर त्याच्या पदाधिकाराचा वापर करतोय, त्याचं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी जर एखादं कृत्य करतो आहे, प्रामाणिकपणे सद्भावतेने तो आपल्या पदाचं कर्तव्य पार पाडण्यासाठी जर एखादं कृत्य करतोय तर मला त्याच्या विरुद्ध खाजगीरित्या बचावाचा अधिकार प्राप्त होत नाही. म्हणजे एखादा पोलीस अधिकारी जर माझ्या घरी झडती घ्यायला आला तर मला त्याच्या विरुद्ध खाजगीरित्या बचावाचा अधिकार वापरता येणार नाही. आणि जर एखादा पोलीस अधिकारी एखाद्या व्यक्तीला अटक करायला आला तर त्या व्यक्तीला सुद्धा
त्याच्या विरुद्ध खाजगीरित्या बचावाचा अधिकार म्हणजे सेल्फ डिफेन्स वापरता येणार नाही। याचा अर्थ इथे कलम 99 हे सांगतं की लोकसेवक असेल किंवा शासकीय सेवक असेल तर त्याच्या विरुद्ध आपल्याला खाजगीरित्या बचावाचा किंवा स्वसंरक्षणाचा अधिकार वापरता येत नाही। हां, एखादा लोकसेवक आहे आणि तो जर बेकायदेशीर कृत्य करतो आहे, त्याचं कृत्य सद्भावपूर्वक नाही आहे, प्रामाणिकपणे नाही आहे, तर मग आपण वापरू शकतो। पण तो कायदेशीर कृत्य करतो आहे, न्यायालयाच्या आदेशाने ते करतो आहे, तर निश्चितच आपल्याला त्याच्या विरुद्ध खाजगीरित्या बचावाचा अधिकार वापरता येणार नाही। सरकारमार्फत संरक्षणाचा अवलंब करणे इतपत अवधी असेल तर त्यावेळी असा बचावाचा कोणताही हक्क आपल्याला वापरता येणार नाही। म्हणजे तुम्हाला जर कालावधी मिळाला की तुम्ही सरकारच्या यंत्रणेची मदत घेऊ शकता तरी तुम्हाला खाजगीरित्या बचावाचा अधिकार मिळणार नाही। त्यानंतर तुम्हाला लोकसेवकाविरुद्ध पण हा अधिकार मिळणार नाही। इथे काही स्पष्टीकरण दिलेले आहे। एखादी व्यक्ती लोकसेवकाने केलेल्या अगर प्रयत्न केलेल्या कृतीपासून बचाव करण्याच्या हक्कापासून वंचित होत नाही, परंतु अशी व्यक्ती लोकसेवक आहे याची तिला जाणीव किंवा तसे समजण्यास कारण असता कामा नये। एखादी व्यक्ती लोकसेवकाच्या आदेशावरून इतरांनी केलेल्या कृतीपासून बचावाच्या हक्कास वंचित होत नाही, परंतु ती व्यक्ती अशा आदेशावरून कृती करत आहे हे तिला माहीत असेल, अगर जाणीव असेल तर गोष्ट वेगळी। तसेच त्या इस्माने आपण कोणत्याही सरकारतर्फे कृती करत आहोत हे सांगितले, अगर मागणी केली असता लेखी अधिकारपत्र काढून दाखविले तर गोष्ट वेगळी असेल। म्हणजे आपण तसंच म्हटलंय की लोकसेवक हा जे काही कृत्य करतो ते सगळं कृत्य का करतोय हे त्याने इतरांना सांगितलं पाहिजे, तरच खाजगीरित्या बचावाचा अधिकार त्याला प्राप्त होत नाही। आणि लोकसेवक सांगतच नाही आहे तर मग निश्चितच तो व्यक्ती समजणार नाही की हा लोकसेवक आहे, तर त्याला खाजगीरित्या बचावाचा अधिकार प्राप्त होतो। तर कलम 99 हे 4 अपवाद किंवा मर्यादा सांगत आहे आणि ते अधिक स्पष्ट होण्याकरता 2 स्पष्टीकरणे पण दिलेली आहे। आत्मसंरक्षणाचा अधिकार या 4 अपवादांना लक्षात ठेवूनच वापरावा लागतो। तो जर या मर्यादेबाहेर गेला तर अपवादांचा फायदा मिळणार नाही, मग तो गुन्हा होईल, मग तो अपराध होईल। आता 4 अपवाद कोणते? तर सगळ्यात पहिले, लोकसेवकाविरुद्ध ते काम करत असताना या अधिकाराचा वापर आपल्याला करता येणार नाही। लोकसेवक जर आपलं कायदेशीर कर्तव्य पार पाडतोय तर मला खाजगीरित्या बचावाच्या अधिकाराचा वापर करता येत नाही। लोकसेवकाच्या आदेशानुसार जर एखादी खाजगी व्यक्ती एखादं कर्तव्य पार पाडते तर त्याच्या विरुद्ध पण मला खाजगीरित्या बचावाचा अधिकार वापरता येत नाही। सरकारतर्फे जर मदत मिळण्याची शक्यता किंवा अवधी असेल तर मला खाजगीरित्या बचाव करण्याचा वापर करता येणार नाही। पुढे, ज्या प्रमाणात हल्ला असेल त्याच प्रमाणात प्रतिहल्ला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त बळाचा वापर मला करता येणार नाही। तर हे 4 लिमिटेशन्स आपल्याला दिसतात। कशाचे? तर खाजगीरित्या बचावाच्या अधिकाराचे। स्पष्टीकरण 1 प्रमाणे, लोकसेवकाने आपली ओळख पटविली पाहिजे, ती न पटल्यास खाजगी नागरिकाला अधिकार आहे। स्पष्टीकरण 2 प्रमाणे, सरकारी आदेश काय आहे हे मागणी केल्यास अधिकारपत्र दाखवावे लागते, तरच आपण खाजगीरित्या बचावाचा अधिकार करणार नाही। जर ते अधिकारपत्र दाखवलं नाही तर खाजगीरित्या बचावाचा अधिकार प्राप्त होतो। पुढे काही उदाहरणं आहेत। जप्ती वॉरंट अयोग्य माल जप्त केला म्हणून हरकत घेता येत नाही, त्याची कृती प्रामाणिकपणे होती याला महत्त्व आहे। पोलीस जर काही वस्तू जप्त करायला गेले आणि त्यांनी एखादी वस्तू अयोग्य जप्त केली तर आपण त्याविरुद्ध आपला बचाव वापरू शकत नाही, कारण तो ते कृत्य प्रामाणिकपणे करतोय, त्याला हे माहीत नाही की मी अयोग्य माल जप्त करतोय। काही खाजगी इसम किंवा लोकसेवक इतर लोकसेवकांच्या आदेशाप्रमाणे काम करतात,
त्यांना संरक्षण दिल्या गेलंय. जसं पंच असेल, ग्रामसेवक असेल, कोतवाल असेल, तर यांच्या विरुद्ध पण कोणीही खाजगीरित्या बचावाचा अधिकार वापरू शकत नाही. आत्मसंरक्षणाकरिता योग्यता बळाचा वापर समर्थनीय आहे. प्रमाणापेक्षा जास्त असेल तर तो अपराध ठरतो. म्हणजे वापर जो करणार तो प्रमाणातच असला पाहिजे. एखाद्या व्यक्तीस केवळ राखणदार म्हणून ठेवले असता जर कोणी मिळकतीत प्रवेश केला तर लगेच त्यास गोळी घालण्याचा अधिकार नाही. म्हणजे एखादा तुम्ही गार्ड ठेवला आणि कोणी एंटर झालं तर गोळी घाला असा अधिकार आपल्याला प्राप्त होत नाही. केवळ थोबाडीत मारत असता त्याला बंदुकीची गोळी झाडणे हे पण योग्य नाही. हा पण आपला स्वसंरक्षणाचा अधिकार मुळीच नाही. काठ्यांचा वापर होत असताना त्याविरुद्ध बंदुकीचा वापर करणे हे पण आपल्या खाजगीरित्या बचावाच्या अधिकारात येत नाही. इथे प्रमाणापेक्षा जास्त आपण वापर केलाय म्हणून ते योग्य नाही. पुढे येतं कलम 100. कलम 100 फार महत्त्वाचं आहे. कलम 100 मध्ये दिला गेलाय शरीराच्या खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क मृत्यू घडवून आणण्या इतपत केव्हा व्यापक असतो. म्हणजे आपण जो स्वसंरक्षणाचा अधिकार वापरतोय तो एखाद्याचा मृत्यू घडवून आणण्या इतपत कधी व्यापक आहे. म्हणजे आपण एखाद्याचा मृत्यू कोणत्या परिस्थितीत घडवून आणू शकतो जर आपण सेल्फ डिफेन्सचा वापर करत आहे तर. मग इथे म्हटलं गेलंय की आपण जर आपल्या शरीराचा खाजगीरित्या बचाव करतोय तर त्याने जो वार केलाय त्याच्यानुसार आपण वार करा. म्हणजे तो जर आपल्यावर बंदूक ताणतोय, बंदुकीची गोळी झाडतोय तर आपण सुद्धा आपल्या जीवाला भीती निर्माण झाली, जीवाची भीती निर्माण झाली, जबर दुखापतीची भीती निर्माण झाली म्हणून आपण आत्मसंरक्षणाचा अधिकार इतपत वापरू शकतो की आपण त्याचा खून घडवून आणू शकू. इथे म्हटलं गेलंय शरीराचा खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क वापरण्याचा प्रसंग या कलमात केलेल्या अपराधाविरुद्ध असतो. परंतु तो यापूर्वीच्या कलमातील अपवाद लक्षात घेऊनच वापरायचा असतो. म्हणजे लोकसेवकाविरुद्ध वापरायचा नाही आहे आणि प्रमाणापेक्षा जास्त पण वापरायचा नाही आहे. इच्छापूर्वक हल्लेखोरांचा मृत्यू घडवून आणणे इतपत किंवा त्याला अन्य कोणताही अपाय करण्या इतपत व्यापक असतो ते अपराध कोणकोणते तर ते असे आहे. नंबर 1, ज्या हल्ल्याचा परिणाम मृत्यू होईल अशी वाजवी धास्ती निर्माण झाली तर आपण इतरांचा मृत्यू घडवून आणण्या इतपत स्वसंरक्षणाचा अधिकार वापरू शकतो. नंबर 2, ज्या हल्ल्याचा परिणाम जबर दुखापत होईल अशी धास्ती निर्माण झाली तर आपण आपला स्वसंरक्षणाचा अधिकार मृत्यू घडवून आणण्या इतपत वापरू शकतो. एखादा व्यक्ती जर बलात्कार करण्याच्या उद्देशाने हल्ला करतोय तर आपण आत्मसंरक्षणाच्या अधिकारात दुसऱ्याचा मृत्यू घडवून आणू शकतो. एखादा व्यक्ती निसर्गक्रमाविरुद्ध लैंगिक वासनापूर्ती करण्याच्या उद्देशाने जर हल्ला करतोय तर सुद्धा मृत्यू घडवून आणण्या इतपत सेल्फ डिफेन्स वापरता येतो. एखादा व्यक्ती अपनयन किंवा अपहरण या उद्देशाने हल्ला करतोय म्हणजे किडनॅपिंग किंवा ॲबडक्शनच्या उद्देशाने हल्ला करतोय तरी सुद्धा आपण त्याचा मृत्यू घडवून आणण्या इतपत स्वसंरक्षणाचा अधिकार वापरू शकतो. एखाद्या व्यक्तीला ज्या परिस्थितीत कैदेत टाकल्यास आपल्या सुटकेसाठी तिला सरकारी अधिकाऱ्याकडे धाव घेणे शक्य होणार नाही अशी वाजवी धास्ती निर्माण झाली तरी ती व्यक्ती दुसऱ्याचा मृत्यू घडवून आणण्या इतपत स्वसंरक्षणाचा अधिकार वापरू शकते. आणि जर ॲसिड हल्ला झाला तरी स्वसंरक्षणाचा अधिकार हा मृत्यू घडवून आणण्या इतपत व्यापक असतो. म्हणजे कोणकोणत्या अपराधाविरुद्ध स्वसंरक्षणाचा अधिकार मृत्यू घडवून आणण्या इतपत व्यापक आहे तर नंबर 1, मृत्यूची वाजवी धास्ती निर्माण झाली तर. नंबर 2, जबर दुखापतीची वाजवी धास्ती निर्माण झाली तर. नंबर 3, बलात्कारासाठी हल्ला झाला तर. नंबर 4, निसर्गक्रमाविरुद्ध लैंगिक वासनापूर्तीसाठी हल्ला झाला तर. नंबर 5, अपनयन किंवा अपहरणाच्या उद्देशाने हल्ला झाला तर. नंबर 6,
तुम्हाला एखाद्या ठिकाणी डांबून कोंडून ठेवला असेल तर, आणि नंबर 7 ॲसिड हल्ला केला तर या विरुद्ध तुम्हाला तुमचा आत्मसंरक्षणाचा अधिकार हा मृत्यू घडवून आणण्या इतपत व्यापक मिळतो, म्हणजे तुम्हाला वापरता येतो। या कलमाप्रमाणे विशिष्ट परिस्थितीत 6 कारणांकरिता ठार मारण्याचा हक्क दिलेला आहे। हा ठार मारण्याचा अधिकार एकदम सहजपणे वापरता येत नाही, तर तो वापरण्यापूर्वी कलम 99 मधील 4 अपवाद डोळ्यांपुढे ठेवूनच वापरावा लागतो। त्या मर्यादेपलीकडे गेल्यास तो अपराध घडतो। हे 6 अपराध प्रत्यक्षात घडण्याची आवश्यकता नाही, तर तसा हल्ला जरी झाला तरी तो पुरेसा आहे। म्हणजे अपराध घडल्यावर तुम्ही स्वसंरक्षणाचा अधिकार वापरावा असं नाही, तर त्यापूर्वीच तुम्ही वापरू शकता, तशी शक्यता तसा प्रयत्नही पुरेसा होतो। पुढे येतं कलम 101। कलम 101 मध्ये दिला गेलाय की मृत्यूखेरीज अन्य अपाय करण्या इतपत सदरचा अधिकार केव्हा व्यापक असतो। म्हणजे मृत्यू सोडून इतरांना, म्हणजे तुमच्यावर हल्ला करणाऱ्याला मृत्यू व्यतिरिक्त इतर अपाय किंवा इतर जखम, इतर अपाय करण्या इतपत हा अधिकार कधी व्यापक राहील, त्यासंबंधी कलम 101 आपल्याला सांगतं। 100 खूप महत्त्वाचा आहे, तो आपल्याला दुसऱ्याचा जीव घेण्याचा पण अधिकार देतो। कशामुळे? सेल्फ डिफेन्समुळे। पण 101 हा जीव घेण्याचा नाही आहे, तर जीव घेण्याव्यतिरिक्त इतर अपाय करण्याचा अधिकार कधी आपल्याला मिळतो हे देतो आहे। पुढे बघूया। जर घडणारा अपघात वरील कलम 100 मधील नसेल तर शरीराचा खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क हल्लेखोराला मृत्यू घडवून आणण्या इतपत व्यापक नसतो। म्हणजे जे 6 कंडिशन्स दिलेल्या आहे, 6 कंडिशन्समध्ये मृत्यूची वाजवी भीती निर्माण होईल, जबर दुखापतीची वाजवी भीती निर्माण होईल, बलात्कारासाठी हल्ला होईल, त्यानंतर निसर्ग क्रमाविरुद्ध लैंगिक वासनापूर्तीसाठी हल्ला होईल, अपनयन किंवा अपहरणासाठी हल्ला होईल, ॲसिड अटॅक म्हणून हल्ला होईल, तुम्हाला डांबून ठेवण्यासाठी हल्ला होईल, तर अशा परिस्थितीमध्येच तुम्ही 100चा वापर करू शकता। आणि या क्रिया सोडून जर दुसऱ्या कोणत्या क्रिया किंवा दुसरा कोणता अपराध तुमच्या विरुद्ध घडत असेल तर तुम्ही कलम 101 प्रमाणे मृत्यू व्यतिरिक्त इतर अपाय घडवून आणण्यासाठी मोकळे असता, म्हणजे तुम्हाला त्याचा अधिकार प्राप्त होतो। फक्त पुन्हा कंडिशन तीच आहे की तुमचा जो प्रतिहल्ला आहे तो प्रमाणात असला पाहिजे, प्रमाणापेक्षा जास्त नको। ठीक आहे, तर कलम 99 मध्ये दिलेले जे काही लिमिटेशन्स आहेत ते पण लक्षात ठेवायचे आहे, 100 मध्ये दिलेले कृत्य लक्षात ठेवायचं आहे, आणि त्याच्यानुसार तुम्हाला 101चा वापर करायचा आहे। पुढे येतं कलम 102। शरीराचा खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क सुरू होणे व चालू राहणे। म्हणजे हा हक्क कधी सुरू होतो आणि कधीपर्यंत राहतो याबद्दल कलम 102 मध्ये माहिती दिलेली आहे। आता एखाद्या व्यक्तीने बंदूक काढली, माझ्यावर ताणली, तर माझ्या मनात वाजवी भीती निर्माण झाली, तिथून मला खाजगीरित्या बचावाचा अधिकार प्राप्त झाला, आणि आता ही भीती जोपर्यंत माझ्या मनात आहे तोपर्यंत खाजगीरित्या बचावाचा अधिकार चालू आहे। भीती संपली, वेळ गेला, तर याचा अर्थ आता खाजगीरित्या बचावाचा अधिकार पण निघून गेला। म्हणजे वाजवी भीती निर्माण होईपासून तर वाजवी भीती संपेपर्यंत आपल्याला खाजगीरित्या बचावाचा अधिकार प्राप्त आहे। पुन्हा कलम 99 मधील अपवाद महत्त्वाचे आहे, लिमिटेशन्स महत्त्वाचे आहे की तुम्हाला जर या काळात सरकारी यंत्रणेची मदत, कायदेशीर मदत घेण्याची संधी मिळाली तर याचा अर्थ तुमच्या मनात आता वाजवी भीती राहिलेली नाही, ती निघून गेली, कारण तुम्ही सरकारी यंत्रणेची मदत घेतलेली आहे। सदरचा अधिकार अपराध केला नाही तरी त्या अपराधाचा प्रयत्न केल्यास अगर धमकीमुळे शरीरास धोका असल्याची वाजवी धास्ती निर्माण होताच सुरू होतो, आणि शरीराला धोका असल्याची धास्ती असेपर्यंत तो हक्क चालू राहतो। म्हणजे मनात भीती निर्माण झाली आणि मनात भीती आहे तोपर्यंत हा अधिकार आहे। पुढे येतं कलम 103। मालमत्तेचा खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क हा मृत्यू घडवून आणण्या इतपत केव्हा व्यापक असतो। आता आपण कलम 100 मध्ये आपल्या शरीराविरुद्ध होणारे अपराध पाहिले,
आणि शरीराविरुद्ध होणाऱ्या अपराधासाठी आपण स्वसंरक्षणाचा अधिकार वापरला मृत्यू घडवून आणेपर्यंत. 103 नुसार आपण आपल्या मालमत्तेच्या बचावासाठी स्वसंरक्षणाचा अधिकार वापरतो मृत्यू घडवून आणेपर्यंत. म्हणजे मालमत्तेचा खाजगीरित्या बचाव करण्यासाठी मृत्यू घडवून आणेपर्यंत आपल्याला कधी संधी मिळते, खाजगीरित्या बचावाची संधी कधी प्राप्त होते, हे कलम 103 सांगतं. तर कलम 99 मधील अपवाद लक्षात घेता मालमत्तेचा खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क या कलमात नमूद केलेल्या प्रयत्न आणि अपराधाविरुद्ध असतो. तो हक्क इच्छापूर्वक अपकृत्य करणाऱ्याचा मृत्यू घडवून आणण्याइतपत किंवा त्याला अन्य कोणताही अपाय करण्याइतपत व्यापक असतो. ते अपराध कोणकोणते? तर ते अपराध पुढील प्रमाणे आहे. जर जबरी चोरी असेल तर एखादा व्यक्ती जर जबरी चोरी करायला आला तर आपण त्याचा मृत्यू घडवून आणण्याइतपत आपला स्वसंरक्षणाचा अधिकार वापरू शकतो. म्हणजे हे मालमत्तेविरुद्ध सगळे अधिकार आहेत. रात्रीची घरफोडी करत असेल तर आपण तितपत आपला अधिकार वापरू शकतो. एखादा आग लावून जर अपक्रिया करत असेल तरी सुद्धा आपण मृत्यू घडवून आणण्याइतपत स्वसंरक्षणाचा अधिकार वापरू शकतो. खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क जर वापरला नाही तर मृत्यू किंवा किमान जबर दुखापत जरी होईल अशी वाजवी भीती निर्माण झाली, कशामुळे तर चोरीमुळे किंवा गृह अतिक्रमणामुळे, तरी हा अधिकार आपल्याला प्राप्त होतो. जाळपोळ करण्यासाठी कोणी स्फोटके जर वापरली आणि अपक्रिया केली तरी सुद्धा आपल्याला हा अधिकार प्राप्त होतो. तर जबरी चोरी, रात्रीची घरफोडी, आग लावून अपक्रिया करणे, त्यानंतर मृत्यूची किंवा जबर दुखापतीची धास्ती निर्माण होणे किंवा जाळपोळ करून स्फोटके वापरणे इत्यादी अपराधाविरुद्ध आपण आपला स्वसंरक्षणाचा अधिकार वापरू शकतो. कितपत? तर एखाद्याचा मृत्यू घडवून आणण्याइतपत आपल्याला वापरता येतो. कलम 103 नुसार मिळकतीचा किंवा मालमत्तेच्या संरक्षणाचा अधिकार आहे आणि कलम 100 नुसार आपल्या शरीराचा संरक्षणाचा अधिकार आहे. मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी 103 प्रमाणे अधिकार वापरताना विशिष्ट गंभीर अपराध याकरिता ठार मारण्याचा अधिकार दिलेला आहे. IPC प्रकरण 17 मधील गुन्हे, कलम 378 ते 462 मधील गंभीर गुन्हे या कलमाकरिता कलम 103 चा वापर होतो. अपघात घडण्याची आवश्यकता नसते तर केवळ प्रयत्न जरी झाला तरी आपल्याला, वाजवी भीती जरी निर्माण झाली तरी आपल्याला कलम 103 नुसार मालमत्तेच्या संरक्षणाचा अधिकार वापरता येतो. पुढे आहे कलम 104. असा हक्क मृत्यूखेरीज अन्य अपाय करण्याइतपत केव्हा व्यापक असतो? म्हणजे आपल्याला 104 म्हणतं की मालमत्तेचा बचाव करताना तुम्ही जो आत्मसंरक्षणाचा अधिकार वापरणार आहे तो मृत्यू व्यतिरिक्त इतर अपाय घडवून आणण्याइतपत कधी व्यापक असतो? तर साहजिकच कलम 103 मध्ये जे अपराध दिलेले आहे त्याच्या व्यतिरिक्त जर इतर अपराध असेल तर आपल्याला मिळणारा खाजगीरित्या बचावाचा अधिकार हा मृत्यू घडवून आणण्याइतपत व्यापक नाही, तर त्याच्या व्यतिरिक्त आपण इतर अपाय घडवून आणू शकतो. बघूया, जो अपराध अगर त्याचा प्रयत्न चोरीचा, अपक्रिया करण्याचा किंवा फौजदारी पात्र अतिक्रमण करण्याचा असेल परंतु यापूर्वीच्या कलम 103 मध्ये दर्शविलेल्या वर्णनाचा नसेल तर त्याविरुद्ध त्या अपकृत्य करणाऱ्याच्या इच्छापूर्वक मृत्यू घडवून आणण्याइतपत व्यापक नसतो. परंतु कलम 99 मधील अपवाद लक्षात ठेवून मृत्यूखेरीज अन्य कोणताही अपाय इच्छापूर्वक करण्याइतपत व्यापक असतो. IPC प्रकरण 17 मधील विशेष गंभीर गुन्हे कलम 103 मध्ये दर्शविलेले आहेत. सौम्य गुन्हे जर असेल तर तुम्ही 104 वापरा आणि गंभीर गुन्हे असेल तर तुम्ही 103 वापरा, असा त्याचा अर्थ आहे. पुढे येतं कलम 105. मालमत्तेचा खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क सुरू होणे व चालू राहणे. तर मालमत्तेचा खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क कधी चालू होतो व कधी संपतो? तर आता समजा चोरी संदर्भात आपल्याला बघायचं आहे
की हा हक्क कधी सुरू होईल आणि कधी बंद होईल. तर एखादा अपराधी मालमत्तेसह पळून जोपर्यंत जात नाही, म्हणजे आपला काढता पाय घेत नाही, किंवा जोपर्यंत आपण सरकारी अधिकाऱ्याची मदत मिळवत नाही तोपर्यंत, किंवा मालमत्ता आपण परत मिळवत नाही तोपर्यंत खाजगीरित्या बचावाचा अधिकार सुरू राहतो. माझ्या घरात चोर घुसला, मला चाहूल लागली, मला कळलं, आता मला खाजगीरित्या बचावाचा अधिकार प्राप्त झाला. कधीपर्यंत? जोपर्यंत मी त्याला पकडत नाही किंवा त्याच्याकडून माझी मालमत्ता परत मिळवत नाही, किंवा जोपर्यंत मी सरकारी यंत्रणेची मदत घेत नाही तोपर्यंत आता हा अधिकार सुरू राहील. तर याचा अर्थ चोरी किंवा जबरी चोरी संदर्भात जोपर्यंत मालमत्ता परत मिळणार नाही, किंवा जोपर्यंत तो चोर परत मिळणार नाही, किंवा जोपर्यंत मला सरकारी यंत्रणेची मदत घेण्याची संधी मिळणार नाही तोपर्यंत खाजगीरित्या बचावाचा अधिकार माझा सुरू राहील, असं कलम 105 सांगतं. रात्रीची घरफोडी असेल तिथेही त्याचप्रमाणे, आणि फौजदारी पात्र अतिक्रमण असेल तिथेही त्याचप्रमाणे हा हक्क आपला चालू राहतो मालमत्ता मिळेपर्यंत. पुढे कलम 106 हे शेवटचं कलम आहे खाजगीरित्या बचावाच्या अधिकाराचं. प्राणघातक हल्ला होत असताना निरपराधी माणसाला अपाय होण्याचा धोका पत्करून आत्मसंरक्षणाचा अधिकार. ज्यामुळे मृत्यूची वाजवी धास्ती निर्माण होते असा हल्ला असतो, त्याविरुद्ध आत्मसंरक्षणाचा अधिकार वापरत असताना परिस्थिती अशी असते की बचाव करू पाहणाऱ्या व्यक्तीला निरपराध व्यक्तीला अपाय होण्याचा धोका पत्करावा लागतो. याशिवाय तो हक्क परिणामकारकपणे वापरू शकत नाही, तर तो हक्क धोका पत्करण्या इतपत व्यापक असतो. म्हणजे एखाद्या वेळेला जर मी खाजगीरित्या बचावाचा अधिकार वापरतोय आणि दोन व्यक्ती उभे आहेत, त्यापैकी एक व्यक्ती अपराधी आणि दुसरा व्यक्ती निरपराधी आहे, मी बचावाचा अधिकार वापरताना जर दुसऱ्याला चुकीने जखम झाली तर याचा अर्थ मी चुकीने त्याला जखम केली आहे, मला त्याला जखम करण्याचा इरादा नाही आहे, त्याच्या विरुद्ध वापरण्याचा अधिकार नाही आहे, पण मला माहीत आहे की मी जो वार केला तो त्याच्यावरही बसू शकतो, त्यालाही तो वार लागू शकतो, तर अशा परिस्थितीत सुद्धा मला खाजगीरित्या बचावाचा अधिकार वापरण्याची संधी प्राप्त होते, असं कलम 106 सांगतं. ठीक आहे. यावर एक जमाव हल्ला करतो, म्हणजे एक व्यक्ती आहे म्हणून, त्याच्यावर एका जमावाने हल्ला केला आणि आता त्याचा खून करण्याचा प्रयत्न झाला. आता या जमावावर गोळीबार केल्याशिवाय आपल्याजवळ काही ऑप्शन नाही आहे, कारण तो जमाव काय करेल तर त्याचा खून घडवून आणेल. मग आता आपण जर गोळीबार केला तर आजूबाजूला जे निरपराधी व्यक्ती आहेत त्यांना गोळी लागून ते मरू शकतात. मग अशा वेळेला मला धोका पत्करावाच लागेल आणि आत्मसंरक्षणाच्या अधिकाराच्या वापरासाठी गोळीबार करावा लागेल. तर 106 मला परवानगी देतं की तुम्ही धोका पत्करून सुद्धा, म्हणजे इतरांच्या, जो अपराधी नाही आहे त्याचा, ज्याचा काहीच चूक नाही आहे, जो निरपराधी आहे अशा व्यक्तीच्या मृत्यूचा धोका पत्करून सुद्धा खाजगीरित्या बचावाचा अधिकाराचा वापर करू शकता. आता जमावात लहान मुलं असतात, ते दगावू शकतात, पण तरी मला वापरावं लागेल. स्त्रिया असू शकतात, त्या दगावू शकतात, तरी मला वापरावं लागेल. तर 106 मला संधी देतो किंवा संमती देतो इतरांच्या हत्येचा धोका पत्करून, इतरांना होणाऱ्या दुखापतीचा धोका पत्करून स्वसंरक्षणाचा अधिकाराचा वापर करण्याची. तर या कलमाप्रमाणे शरीराचे रक्षण करण्याकरिता विशिष्ट परिस्थितीत निरपराधी माणसाला देखील अपाय करता येतो. या कलमाप्रमाणे खाजगी इसम, पोलीस इत्यादींना हा अधिकार आहे. आपण प्रकरण 4 मधील संपूर्ण माहिती घेतली की सर्वसाधारण अपवाद काय आहेत त्याबद्दल. तर इथे खाजगीरित्या बचावाचा अधिकार फार महत्त्वाचा होता. आपण कलम 96 पासून सुरुवात केली तर कलम 106 पर्यंत आपल्याला खाजगीरित्या बचावाचे अधिकार मिळाले. त्यात दोन गोष्टी आपण शिकलो
की आपल्या शरीराचं संरक्षण करण्यासाठी सेल्फ डिफेन्स वापरता येतं आणि मालमत्तेचं संरक्षण करण्यासाठी पण सेल्फ डिफेन्स वापरता येतं. मित्रांनो, आज प्रकरण 4 आपला संपलाय. पुढे आपण प्रकरण 5 बद्दल एक व्हिडिओ टाकूया. लगेच तो उद्याला येईल. सगळे डिपार्टमेंटल मुख्य परीक्षा देणारे आणि PSI डायरेक्टची परीक्षा देणारे यांना हा व्हिडिओ उपयोगी आहे. तर सगळ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि लाईक करावं, बेल आयकॉन दाबावं, म्हणजे सगळ्यांना पुढील सगळे व्हिडिओ मिळतील. ते व्हिडिओ तुमच्या कामाचे असतील, तुम्हाला त्याचा बराच फायदा होईल. शेवटची रिव्हिजन म्हणून तुम्हाला नोट्स पण इथे प्राप्त होतात आणि सगळी माहिती, सगळी इन्फॉर्मेशन पण प्राप्त होते. धन्यवाद मित्रांनो.